नमस्कार मित्रांनो. तर खरा हा हसरा चेहरा पाहून वाटलंच असेल की एक आनंदाची बातमी आहे. खरंच यूट्यूबकडूनच आज क्रिएटर्स लोकांना आनंदाची बातमी मिळालेली आहे. कारण यूट्यूबने त्याची मॉनिटायझेशन पॉलिसी जी आहे ती चेंज केलेली आहे. म्हणजे पूर्वी जे होतं 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर ते आहेच. पण हे कोणासाठी हे त्यांनी चेंज केलंय आणि हे चेंज करणार आहेत 15 जुलैपासून. खरं तर ही खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे व्लॉगर्ससाठी, पॉडकास्ट घेणाऱ्यांसाठी किंवा जे स्वतःचा जेन्युइन कंटेंट क्रिएट करतात विदाऊट यूजिंग म्हणजे मॅक्स यूज नाही करत एआयचा, त्यांच्यासाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे. काय होतंय की आजकाल पाहिलं आपण की एखादा व्यक्ती ज्याला बोलायची डेअरिंग नाही किंवा ज्याला कॅमेरा फेस करता येत नाही, असा देखील व्यक्ती आज YouTubeवरती फेमस होत चाललाय युजिंग एआय. ते कसं तर ChatGPTवरतून स्क्रिप्ट घेतली, टेक्स्ट टू व्हॉईस कन्व्हर्ट केला, तिथून आवाज त्याचे वेगवेगळे त्याला व्हेरिएशन्स मिळाले. त्याने व्हॉईस घेतला आणि परत ChatGPTला सांगून त्याचे व्हिडिओ वगैरे क्रिएट केले किंवा बाकीच्या एआय यूज करून त्याचे व्हिडिओ वगैरे बनवून स्टोरी टेलिंग खूप सारे व्हिडिओज आपल्याला YouTubeवरती पाहायला मिळतात. "क्या आप इसका रहस्य जानते हो?" असे खूप सारे व्हिडिओ एकदम कडक आवाजामध्ये जसं की ते खूप खरंच बोलतात ते. असे व्हिडिओज YouTubeवरती खूप आहेत आणि त्यांचे चॅनल सहज मॉनिटाईज होतात आणि ते सहज इन्कम जनरेट करू शकतात किंवा नवे खूप जणांनी केली देखील आहे. अशाच गोष्टींसाठी आणि जे म्हणतात ना, लर्न एआय, एआय इज अ फ्युचर, एआयवर शिकावं लागेल तुम्हाला पैसे कमवण्यासाठी. याच्यासाठी एक YouTubeवाल्यांनी खूप चापराक अशी मारलेली आहे ना, असं मला वैयक्तिक वाटतं. कारण काय की एआयचा वापर करून खूप सारे YouTube व्हिडिओज वगैरे आले. त्याच्या माहितीमध्ये 100% तथ्य काही नसतं. फक्त कडक आवाज, त्याच्यातले इफेक्ट, त्याच्यामुळे ते भारी वाटतं आणि त्याचा इफेक्ट लोकांवरती होतोय. हेच जाणून घेऊन आणि यामुळे रिअल कंटेंट क्रिएटर, व्लॉगर यांचे व्ह्यूज, यांचं वॉच टाईम खूप कमी झालंय. याची कुठेतरी दखल घेऊन YouTubeवाल्यांनी खरंच खूप महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 15 जुलैपासून तो नियम लागू होणार आहे आणि याच्यामुळे भरपूर एआय युजिंग व्हिडिओ केलेले असतील, ते कमी होणार आहेत आणि ज्यांना कॅमेरा फेसिंग करण्याची हिंमत आहे, जे मागं राहिलेले चॅनल आहेत, जे व्लॉगर आहेत, यांना कुठेतरी आता वाव मिळणार आहे. याचा खरंच मला मनापासून आनंद होत आहे. तर ही पॉलिसी काय आहे आणि ही कोणासाठी आहे, हे आपण जाणून घेऊयात. तर पहिल्यांदा जाणून घेऊयात की YouTube कोणाकोणाला पेड करणार नाही. तर सुरुवातीला असं YouTubeवाल्यांचं म्हणणं आहे, की जे जास्त एफर्ट्स घेत नाही व्हिडिओमध्ये, स्वतः कॅमेरा फेस करत नाही, म्हणजे ज्यांचे व्हिडिओज फेसलेस असतात, त्यांना मॉनिटाईज करणार नाही, त्यांना पेड करणार नाही. त्यानंतर कॉपीड कंटेंट असेल, रिपीट असेल, म्हणजे एका चॅनलवरती अपलोड झालाय, तो डाउनलोड करून त्याच्यामध्ये थोडंफार काटपीट करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, त्या व्हिडिओला देखील YouTube पेमेंट करणार नाही. त्यानंतर एआय जनरेटेड व्हॉईस असतील, एआय जनरेटेड व्हिडिओज असतील, त्यांना देखील YouTube पेड करणार नाही. ठीक आहे. या गोष्टींना YouTube पे करणार नाही. तर YouTubeने हा निर्णय का घेतला असावा? हे तुम्हाला काय वाटतं? हे कमेंटद्वारे नक्की कळवा. पण मला असं वाटतं, की याच्यामुळे काय होईल, ज्यांना खरंच कॅमेरा फेसिंग असेल, बोलण्याची कला असेल, हे पुढे येईल आणि यांना वाव मिळेल आणि जे रिअल कंटेंट क्रिएटर असेल, त्यांना खरंच दाद मिळेल, असं मला तरी नक्की वाटतं. मग YouTube कोणाला पेड करेल? म्हणजे सगळ्यांनीच घाबरून जायची गरज देखील नाहीये. तर YouTube यांना पैसे देणार, की जे ओरिजिनल व्हॉईस वापरतात. जसं आता मी स्वतः बोलतोय. नाहीतर मी काय केलं असतं, YouTubeची काय पॉलिसी आहे, ठीक आहे. मला टेक्स्ट मिळाले असते, टेक्स्ट टू व्हॉईस कन्व्हर्ट केला असता, व्हॉईस मिळाला असता आणि एक काहीतरी इमेज बोलती चालती घेतली असती आणि त्याला मी लावून व्हिडिओ अपलोड केला असता. पण त्या व्हिडिओला आता पैसे मिळणार नाहीत. पैसे कशाला मिळणार हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मी कॅमेरा फेस करतोय, मी तुमच्याशी बोलतोय. त्याला आता YouTube पेड करायला चालू करणार आहे. त्यानंतर ज्याचं जेन्युइन कंटेंट आहे, क्रिएटिव्ह कंटेंट आहे त्याला मिळेल आणि ज्याचे रिअल एफर्ट्स त्या व्हिडिओमधून दिसतात ते त्यांना YouTube पेड करणार आहे. तर त्याच्यामुळं आता जे कोणी जेन्युइन कंटेंट क्रिएटर आहे त्यांना खरंच आनंदाची बातमी आहे. जे एआय थ्रू करत होते त्यांनी पण आता थोडा स्वतःचा फेस घेऊन या आणि हे चॅलेंज स्वीकारा. खरंच खूप आनंदाची बातमी YouTubeने दिलेली आहे आणि मी खरंच खूप खुश आहे. तर हा निर्णय YouTubeचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा.